रवी जर आत्माकारक आहे तर चंद्र हा मनाचा कारक आहे. रवी जर पितृकारक आहे तर चंद्र हा मातृकारक ग्रह आहे. चंद्राच्या स्थितीवरून मनाचा ठावठिकाणा शोधता येतो. नमस्कार, मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालयामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. मंडळी, आज आपण चंद्र या ग्रहाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. मला हे जे काही व्हिडिओ मी करतो त्यातनं हा माझा स्वतःचा एक आनंद असतो, त्याशिवाय तुम्हालाही काही माहिती मिळावी या दृष्टीने हा व्हिडिओ असतो. माझं कामाचं व्यवधान सांभाळून मी मला जमतील त्याप्रमाणे व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामध्ये सातत्य नसतं हे मला माहिती आहे, तरीही जमेल त्या पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त चांगली माहिती देता यावी हा माझा प्रयत्न असतो. आशा करतो की तुमची सोबत मला याच्यामध्ये कायम राहील. तर हा जो चंद्र आहे हा पृथ्वीचा उपग्रह असून पृथ्वीभोवती तो भ्रमण करतो आहे. तसंच चंद्र व पृथ्वी दोघेही संयुक्तपणे सूर्याभोवती फिरत आहेत आणि रविचंद्राचा ह्या भ्रमणाचा पृथ्वीवरील घडामोडींवर अत्यंत महत्त्वाचे परिणाम होतात. आता चंद्राच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की तत्त्वज्ञानी लोकांनी चंद्राला माया म्हटलेलं आहे. तर ज्याला आपण मायामोह असं म्हणतो ते चंद्राच्या अंमलाखाली येतात. रवी हे शिवरूप आहे तर चंद्र हे शक्तिरूप आहे. रवी अचल स्थिर आहे तर चंद्र चंचल स्थिर आहे. रवी ब्रह्म आहे तर चंद्र माया आहे. असा हा चंद्र मनाचा ठावठिकाणा, मनाचा कल, संस्कार क्षमता किंवा वेदना संवेदना, ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा, लालसा, योग्यता अयोग्यता, बुद्धीची किंवा मनाची झेप, मुकुवत या दृष्टीने पाहिला जातो. तसाच हा चंद्र ज्याच्यामध्ये आपण मनाचा हळवेपणा, मनाची स्थिती, याच्यावरनं मनाचा कौतेपणा, मनातल्या भावना या सर्वांचा विचार चंद्रावरून केला जातो. आता भावना जेव्हाही चंद्राकडनं पाहिल्या जातात त्यावेळी तरल भाग, विशेषतः ज्याला आपण म्हणू की जलपदार्थ म्हणजेच जलतत्व हे चंद्राचं आहे. त्यामुळे जलाशय, पाण्याचे साठे किंवा वाहतं पाणी याचा विचार चंद्रावरनं केला जातो. चंद्र ज्या राशीत असतो ती तुमची जन्मराशी असते. त्यामुळे जन्मराशी जर कोणी विचारली तर चंद्र ज्या राशीतून भ्रमण करत असतो तुमच्या जन्माच्या वेळी ती तुमची जन्मराशी असते. आता चंद्र हा काळजी घेणारा, कुटुंबवत्सल, भक्तवत्सल, समजूतदार किंवा निसर्गप्रेम दाखवणारा असा ग्रह आहे. शरीरावर याचा अंमल पचनेंद्रिये, दोन्ही स्तन, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड याच्यावर होतो. त्याचबरोबरील मानसिक विकारातसुद्धा चंद्राचं बलाबल पाहिलं जातं. असा हा चंद्र बिघडल्यास श्री शंकराची उपासना करावी. दररोज आकाशामध्ये चंद्राचं निरीक्षण करावं. बरोबरीने शंकराच्या पिंडीवर दूध पाणी अर्पण करावं. हे साधे साधे उपाय आहेत. शिवस्तुती करावी. 16 सोमवारचं व्रत करावं. कारण आपल्याकडे चंद्र आणि सूर्य हे दोन दैवत असे आहेत की जे आपण आकाशामध्ये त्यांना पाहू शकतो, त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे किंवा शिवकवचेसारखे सुद्धा तुम्ही वाचन करू शकता चंद्राचं बलाबल वाढण्यासाठी, किंवा शंकरावर अभिषेकसुद्धा करून घेऊ शकता. असा हा चंद्र तसं पाहायला गेलं तर थंड प्रवृत्तीचा, कफज प्रवृत्तीचा स्त्रीकारक ग्रह आहे. तर ही थोडक्यात माहिती होती चंद्र या ग्रहाबद्दलची. ही तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. चॅनल माझं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर पुढे पाठवा आणि असेच भेटत राहूया. लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ घेऊन येतो मंगळ या ग्रहाबद्दलचा. तोपर्यंत भेटत राहू. धन्यवाद. जय गणेश.